आणि यानंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, आता त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार आम्ही निवडून आणणारच। नाव न घेता अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका। अजित पवार हे मोठे नेते, आजवर जेव्हा जेव्हा चांगली कामं केली त्यावेळेस त्यांनी कौतुकाची थाप दिली, त्यामुळे कान धरण्याचा अधिकारही त्यांनाच होता। तेव्हाच कान धरले असते तर सुधारणा केली असती। अजितदादांच्या टीकेवर अमोल कोल्हेंचं उत्तर। राजकारणामध्ये विरोधात उमेदवार उभा करण्यात गैर काहीच नाही। शिरूरमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार असेल तर जनता सुज्ञ सत्तेसोबत राहायचं की तत्वांसोबत जायचं हे जनता ठरवेल, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। शिरूर लोकसभा लढायला मी तयार, अजितदादांनी संधी दिली तर खासदारकी लढवेन, अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केल्यावर विलास लांडे यांचं वक्तव्य। मावळ लोकसभेवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता, मावळ मतदारसंघात भाजपच्या बाळा भेगडेंचे भावी खासदार म्हणून बॅनर्स, त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेच्या भक्तिशक्ती संवाद यात्रेला विठ्ठल दर्शनानं सुरुवात, मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या कामाची माहिती राज्यभर पोहोचवणार। सोलापूरमध्ये भाजपच्या 2 ज्येष्ठ आमदारांमध्ये कार्यक्रमाच्या मंचावरच रंगलं वाकयुद्ध। सोलापूर हे मोठं खेड आहे, सुभाष देशमुख यांचं विधान, तर सोलापूरला खेड शब्द वापरल्यानं विजयकुमार देशमुख यांचा आक्षेप। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवी गट्टी, भाजपचे खासदार धनंजय महाडिक बनले हसन मुश्रीफ यांच्या गाडीचे सारथी। शरद पवारांची भीमथडी यात्रेला भेट, विविध स्टॉल्सना पवारांची भेट, दुकानदारांसोबत पवारांची चर्चा। पुण्यातल्या भीमथडी जत्रेमध्ये खासदार सुप्रिया सुळेंचाही सहभाग, विविध स्टॉल्सना भेट, मुलगी रेवती सुळेही यावेळी उपस्थित। रस महोत्सवानिमित्त पंढरपूरमधल्या रस्त्यांवर दक्षिण भारतीय पद्धतीनं आकर्षक विद्युत रोषणाई, देशभरातील संतांच्या उपस्थितीत रस महोत्सवाचा सोहळा उद्यापासून सुरू होणार। जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या एकमुखी विप्रदत्त मंदिरामध्ये शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जयंती साजरी, दत्तगुरूंना रुद्रपठणात पंचामृताचा सालंकृत अभिषेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।